स्वागत है आप सभी का R1 न्यूज में। मैं आपके साथ साबिर मुकाशी। सखी हिंदुस्तान माइक्रो फाइनेंस हॉस्पिटल स्टाफ को चप्पल से मारने की घटना सामने आई है। नौटंकी नागम्मा का खेल, लोन न देने पर फाइनेंस स्टाफ के लिए परेशानी का सबब, भुगतान करने पर झूठे आरोप की जानकारी। महिला ने फाइनेंस स्टाफ पर उसके साथ दुर्व्यवहार किया और आरोप लगाया। नागम्मा माइक्रो फाइनेंस महिला संघ की सदस्य थी। नागम्मा और उसके मां ने मिलकर फाइनेंस स्टाफ पर हमला किया और चप्पल से मारने वाला युवक फरार और वीडियो करने वाला गिरफ्तार। उन पर हमला किया, जबकि फाइनेंस स्टाफ ने गुहार लगाई थी कि उन्होंने कुछ भी गलत नहीं किया। महिला ने पुलिस के सामने कबूल किया और माफ़ी मांगी। फाइनेंस स्टाफ को चप्पल से मारकर माफ़ी मांगना ये कितनी नीच हरकत है, आप देख ही सकते हैं। महिला है मतलब ये नहीं कि आप नारी शक्ति इस तरह इस्तेमाल करेंगे। ये घटना कोप्पल के हल्ली बंडे हरलापुर में हुई। मुनीराबाद पुलिस पहुंचकर जांच कर रही है। ये घटना मुनीराबाद पुलिस थाने में दर्ज है। ರಾತ್ರಿ 10 ಗಂಟೆಗೆ ಕಾಲ್ ಮಾಡಿ ನನಗೆ 10 ಗಂಟೆಗೆ ಕಾಲ್ ಮಾಡಿ ನೀವು ಬಾ ಮಚ್ಚು ಬಾ ಎಷ್ಟು ಜನ ನೋಡಿ ಊರಿಗೆ ಫೋನ್ ಮಾಡಿ ಬಾ ರೆಡ್ಡಿ ಸರ್ ಅಲ್ಲ ಬಾ ಊರಕ್ಕೆ ಹೋಗನ್ ಬಾ ಇವನು ಕರ್ಕೊಂಡು ಬರ್ತೀನಿ 10 ಮಂದಿ ನಾವು ಲೋನ್ ಬೇಕಂತಂದು ಇದು ಮಾಡಿದ್ವಿ, 3 ಬರ್ತೈತೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರು ಅವರು. ನನಗೆ ಬಂದಿಲ್ಲ ಅಂತ ನಾನೇನು ಅರ್ಬಾದ ಹೋಗ್ತಂದು ಅವ್ರ ಮೇಲೆ ಕ್ಷಮೆ ಕೇಳ್ತೀನಿ. ಅಂದಿನೇ ನಾನು ತಪ್ಪಾಗೈತಿ, ಇವಾಗ ಒಳ್ಳೆ ಕ್ಷಮೆ ಕೇಳ್ತೀನಿ ಅವ್ರ ಬ್ಯಾಂಕ್. ಮಾತಾಡೋ ಮುಂದೆ ಆ ರೀತಿ ಇದ್ದಿಲ್ಲ ಮಾತಾಡೋ औरत को बुला करते ಲೋನ್ ಮಾಡೋಣ ಇವನು ಲೋನ್ ನಾನು ಬರಸ್ತಾ ಅಂದ್ರೆ ಇವನೇನಂತಾನ 50,000 ಕೊಡ್ತಾನ ಅಂತೀವ ನಾನು ಮಾಡ್ಬೇಕಂತ ನಾನು ಲೋನ್ ಮಾಡ್ತಾನ ಅಂತ ಹಾಕಿದ್ದು ಕೊಡ್ತಾನ ಅಂತ ಮೂರು ಮಕ್ಕಳು ಇಟ್ಟಿಕೊಂಡು ಮಕ್ಕಳು ಆಕೆ ಗಂಡಿಗೆ ನನ್ನ ಗಂಡ ಲೋನ್ ಬರೀತಾನಂತಾನ ರಾತ್ರಿ 10 ಗಂಟೆಗೆ ಕಾಲ್ ಮಾಡಿ ನನಗೆ 10 ಗಂಟೆಗೆ ಕಾಲ್ ಮಾಡಿ ನೀವು ಬಾ ಮಚ್ಚು ಎಷ್ಟು ಜನ ನೋಡಿ ಊರಕ್ಕೆ ಹೋಗನ್ ಬಾ ಇವನು 10 ಮಂದಿ